नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला, बातमी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे बातमीकडे वळूया। मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आजची मोठी खुश खबर, शिक्षण संचालकाचे आदेश, दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाढ, या तारखेपर्यंत झाली वाढ। जाणून घ्या सविस्तर माहिती। दिनांक 28 ऑक्टोबर 2025 या संदर्भामध्ये आपण स्पष्टीकरण पाहूया। मित्रांनो नमस्कार। मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे। एक महत्त्वपूर्ण आनंद वार्ता, शिक्षण संचालकाचे तातडीचे आदेश पत्र, शाळांच्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये झाली वाढ। कोणत्या शाळांना दिवाळीच्या सुट्टीमध्ये वाढ करण्यात आली आहे, किती दिवस सुट्ट्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे, सुट्ट्याचे निवेदन जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांनी बातमी ऐकून झाला आनंद। दिवाळीची सुट्टीत वाढ झाल्यामुळे आनंददायी वातावरण निर्मिती झालंय। चला तर उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सविस्तर माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत आवश्यक हा व्हिडिओ पहा आणि जाणून घ्या संपूर्ण माहिती। चला तर आजच्या आनंद वार्ताचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। मित्रांनो, यंदा शैक्षणिक वर्ष 2025-26 या वर्षात शाळांना 129 दिवस सुट्ट्या देण्यात आल्या आहेत। यामध्ये रविवारचा समावेश सुद्धा आहे। त्यात आता 12 दिवस दिवाळीच्या सुट्ट्या दिल्या आहेत। शालेय शिक्षण विभागाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार 53 दिवसाच्या सुट्ट्या रविवारचा समावेश असणार आहे। सणानिमित्त 67 दिवसाच्या सुट्ट्या देण्यात येणार आहे। त्यामुळे एका वर्षात एकूण 220 दिवस अध्यापनाचे कार्य होणार आहे। आधी एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत 1ली ते 9वीच्या परीक्षा उरकल्या जायच्या। आता 8 एप्रिल ते 25 एप्रिल पर्यंत या कालावधीत परीक्षा घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत। त्यानुसार 15 एप्रिल नंतर 14 जून या कालावधीत शाळांना सुट्ट्या असणार आहेत, तर विदर्भामध्ये 26 जून पासून असणार आहे। यानंतर यामध्ये दिवाळीच्या सुट्ट्या फारशा कमी देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता। त्यानंतर शिक्षण संचालकांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। यावरून दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अचानक वाढ करण्यात आली आहे। सीबीएसईच्या शाळांना 1 नोव्हेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या द्याव्यात, अन्यथा कारवाई करण्यात येईल, असा इशारा विभागीय शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी दिला आहे। उपशिक्षण संचालकाच्या आदेशानुसार आता शाळा 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत या कालावधीत सुट्ट्या जाहीर केल्या असून दिनांक 3 नोव्हेंबर 2025 पासून आता शाळा सुरू होणार आहे, असा संदेश पालकांना पाठवणे सुरू झाले आहेत। सीबीएसईच्या स्कूल स्टाफ वेलफेअर असोसिएशनच्या अध्यक्षा दीपाली बबली यांनी या संदर्भात शिक्षण विभागाला पत्र पाठवून मागणी केली होती। सीबीएसई शाळांना दिवाळीची सुट्टी, ख्रिसमस सुट्टी तसेच उन्हाळी सुट्टी देणे अनिवार्य आहे। दिवाळीच्या सुट्टीचा कालावधी 18 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर पर्यंत, त्याचबरोबर ख्रिसमस सणाच्या निमित्ताने 22 डिसेंबर ते 25 डिसेंबर मध्ये दिवाळीच्या सुट्ट्या असणार आहेत। तसेच उन्हाळी सुट्ट्या सुद्धा नियमानुसार देणे अनिवार्य आहे। या संदर्भात शिक्षण विभागाने 15 सप्टेंबरला परिपत्रक निर्गमित केले होते, परंतु यानंतरही अनेक शाळांनी धनत्रयोदशीच्या दिवशी आणि नंतर नियमित शाळा सुरू ठेवत 28 सप्टेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या होत्या।
आणि 28 सप्टेंबर पर्यंत दिवाळीच्या सुट्ट्या जाहीर केल्या होत्या. या प्रकरणी गंभीर दखल घेऊन सिसवा या संघटनेच्या वतीने शिक्षण विभागाला पत्र दिले. यानंतर शिक्षण उपसंचालक माधुरी सावरकर यांनी 15 सप्टेंबरच्या परिपत्रकाचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा संबंधित शाळा विरुद्ध कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. 2 नोव्हेंबरला रविवार असल्याने आता सर्व शाळा CBSEच्या 3 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे. परिपत्रकाची अवहेलना झाल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.